राहते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। आपली या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून आलात? खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आज पुणे महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी माझ्यावर पक्षाने जो विश्वास टाकला, पक्षश्रेष्ठींनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, तसेच चंद्रकांत दादा पाटील असतील, माधुरीताई मिसाळ असतील, माझे लाडके सगळ्यात माझे पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, धीरजजी घाटे असतील, श्रीनाथजी भीमाले असतील, गणेश बिडकर असतील, राजेशजी पांडे असतील, अजून कोणी राहिला असेल आणि माझ्यावर जे प्रेम करणारे सर्व नेते मंडळी आहे, माधुरीताई मिसाळ असतील, या सर्वांनी माझ्यावर जे प्रेम केलं आणि त्यांनी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय आणि मला मागे 2017 ते 22ला ही सगळ्यांनी मला संधी दिली। भारतीय जनता पार्टी हीच मी माझं देव मानतो आणि त्या पक्षाचं काम करायची इतकी अतोनात श्रद्धा आणि इच्छा घेऊन मी काम करत आलोय। तेच काम करण्याची परमेश्वर मला आता 26 पासून पुढे 5 वर्ष देईल यात काही शंका नाही। नागरिक आणि अंत्योदयाचा नारा जोपर्यंत तळागाळातल्या लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी स्वास्थ्य करणार कार्यकर्ता नाही। पक्षश्रेष्ठींनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय, सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय, चुकून कोणाचं नाव घेणार असेल तर मला क्षमा असावी, पण ज्या ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, पक्षाने माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे, तो कुठेही मी त्याला तडा लागून देणार नाही। आणि मला सार्थ अभिमान आहे की पक्षाची जी जी कामं असतील आणि नागरिकांची जी जी कामं असतील ती 100% पूर्ण करण्याचा मानस घेऊन मी परत रणांगणात उतरलोय। 100% असंच काम करत आहे। धन्यवाद। अजय, पार्टी वाढली आहे, पार्टी वाढल्यामुळे कार्यकर्ते देखील वाढले आणि त्याचाच फरक इच्छुक उमेदवारावर पडला। अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी पुणे शहरामध्ये पाहायला मिळाले, परंतु आता उमेदवारी जाहीर झाली आणि सर्व झालेलं आहे। जे काही कोणाची नाराजी झाली असेल, काय सांगाल कार्यकर्ता म्हणून भाजपचा जे काही नाराज? कसं असतं, मी सुद्धा एक कार्यकर्ताच आहे। ज्या वेळेस आपण बघतो की ज्याला त्याला वाटत असतं की मी 10 वर्ष काम करतोय, 5 वर्ष काम करतोय, मला संधी मिळाली पाहिजे, पण संधी आता शेवटी कसं असतं की प्रत्येकाच्या गटामध्ये एकाला संधी मिळत असते आणि प्रभाग त्यामुळे 4 जणांना संधी मिळणार आणि जवळजवळ 400 फॉर्म असले तरी सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुदृढ आहेत, त्यांना पक्षाची शिस्त माहिती आहे। कोणालाही आम्ही जे असतील नाराज कोणी होणार नाही याची शाश्वती मला आहे की शेवटी आम्ही प्रत्येकाला असं मी आता नगरसेवक म्हणून मी कधीच काम केलं नाही, मी कार्यकर्ता या भावनेतनंच काम करतो, त्यामुळे कोणी नाराज होणार नाही। सर्वांची नाराजी आम्ही दूर करण्याचा 100% प्रयत्न करू की जेणेकरून आमच्या पक्षामधलं वातावरण आणि पक्षाची शिस्त ही प्रत्येकाला मान्य आहे। अर्थात संपूर्ण पॅनलला या ठिकाणी आपला एक चांगला पाठिंबा या ठिकाणी आहे, चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण केलं होतं। येणाऱ्या महानगरपालिकेत देखील जो काही 16 तारखेचा निकाल असेल त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला एक सांगायचं आहे की कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं आणि तसे धीरज भाऊ असतील, सर्व नेते असतील, यांनी सर्वांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे आणि जे मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो, तर आता